स्वामी समर्थांची कृपेची सत्यकथा आहे। आयुष्यात जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा भीती, दुःख आणि निराशा मनावर राज्य करते, तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात। याचाच हा जिवंत अनुभव। ही कथा ऐकताना तुम्हाला असं वाटेल की ही घटना तुमच्याच आयुष्यात घडलेली आहे। डोळे पाणावतील, मन हेलावेल आणि शेवटी अंतकरणात एकच भावना उरेल, स्वामी समर्थ तुम्ही खरंच आहात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ कृपेचा हृदयस्पर्शी अनुभव, जीवन बदलणारे स्वामी समर्थांचे उपदेश, 3 मिनिटात मनाला शांती देणारी भक्ती कथा। स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा भार मी स्वतः वाहतो। या वचनाची अनुभूती या कथेतून नक्की मिळेल। जर तुम्ही सध्या अडचणीत असाल, मन अस्वस्थ असेल, मार्ग दिसत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। कदाचित स्वामी समर्थ तुमच्याशीच बोलत असतील। स्वामी समर्थ कृपेचा अनुभव तुमच्या सोबत घडला असेल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, ही भक्ती कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। त्या दिवशी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी पूर्णपणे हरलो होतो। घरात आजार, खिशात पैसा नाही आणि मनात एकच भीती, उद्या काय होणार। रात्री सगळे झोपले होते, मी एकटाच देवघरात बसलो होतो। डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। मी काही मंत्र म्हटले नाहीत, फक्त रडत रडत एवढंच बोललो, स्वामी समर्थ। आता माझ्यात ताकद उरलेली नाही। त्या क्षणी मनात एक वेगळाच अनुभव आला, जणू कुणीतरी सांगत होतं, रडू नकोस, तुझं दुःख मी पाहतोय। त्या रात्री स्वप्नात एक साधा पण तेजस्वी चेहरा दिसला। ते म्हणाले, उद्या सकाळी घराबाहेर पड, उत्तर तुलाच मिळेल। दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोणतीही अपेक्षा न ठेवता बाहेर पडलो। रस्त्यात एक अनोळखी व्यक्ती भेटली। ती म्हणाली, तुझा नंबर कुठून तरी मिळाला, काम आहे का? तो दिवस माझ्यासाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरला। स्वामी समर्थ म्हणतात, वेळ येते तेव्हाच मी मदत करतो, कारण विश्वास तिथे सिद्ध होतो। आज मागे वळून पाहतो तेव्हा एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो, आम्ही कधीच उशीर करत नाहीत। जर तुम्हीही आज मनातून तुटलेले असाल तर ही कथा फक्त ऐकू नका, डोळे मिटा आणि एकदाच म्हणा, स्वामी समर्थ।